Ionization of weak electrolyte is suppressed in the presence of strong electrolyte common ion to the weak electrolyte. याचा अर्थ असा असतो, वीक इलेक्ट्रोलाइट मी डिसोसिएट केल्यानंतर मला एक प्रोडक्ट मिळाला CH3CO मायनस आणि H प्लस. ओके, हे दोन कंपोनंट मिळाले. आणि अजून एक मॉलिक्यूल घेतला मी, हा सुद्धा सॉल्ट ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट आहे, दॅट इज सोडियम ऍसिटेट. याचं जर डिकम्पोजिशन केलं तर मला CH3CO मायनस आणि Na प्लस हे प्रोडक्ट मिळतात. ओके, आता जर तुम्ही दोन्ही कम्पेअर केलात तर बोथ द ऍसिड अँड सॉल्ट प्रोड्युसेस कॉमन आयन, दॅट इज CH3CO मायनस आणि दी CH3CO मायनस. हे एक ऍसिड आहे आणि ह्याचं करस्पॉन्डिंग सॉल्ट आहे. ह्या दोन्ही ज्या वीक ऍसिडचं आपण डिसोसिएशन करतो त्याच आपण जर सॉल्ट कन्सिडर केलं तर अनडिसोसिएटेड पार्ट हा कॉमन आयन असतो, कॉमन असतो, दॅट इज एनायन कॉमन आहे. त्याला आपण कन्सिडर करतो कॉमन आयन इफेक्ट. आता याच्यामुळे होतं काय, सो जनरली त्याचं कॉन्सन्ट्रेशन, हा जो ऍसिटेट आयन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. आणि त्या कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं असल्यामुळे तुमचं जे इक्विलिब्रियम आहे, इक्विलिब्रियम ऑफ धिस शिफ्ट or equilibrium of this reaction will shift towards that particular ion. Okay, equilibrium will shift towards the left. ओके, ऍक्च्युअली आपली काय प्रोसिजर होती, रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये झाल्यानंतर इक्विलिब्रियम राईट साईडला शिफ्ट व्हायला पाहिजे होता, म्हणजे रिएक्शन कम्प्लीट झाली असती. पण ऍक्च्युअली तसं होत नाही. प्रेझेंट काय होतं, ड्यू टू हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिट ऍसिडेट आयन इक्विलिब्रियम विल शिफ्ट टुवर्ड्स दिस आयन. आता याच्याकडे शिफ्ट का होतं, कारण याची क्वांटिटी जास्त आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे. हा मॉलिक्यूल असा जरी आपण लिहिला तरी ऍक्च्युअली तो मॉलिक्यूल असा असतो, CH3C डबल बॉन्ड O मायनस, हा मोठा आहे. आणि ऍज कम्पेअर्ड टू दिस मॉलिक्यूल अँड H प्लस हे जर कंपॅरिझन केलं तर याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असतो. So due to this concentration or due to this your common ion, it will equilibrium will shift towards left hand side of the reaction. Okay, आता याच्यामुळे अगेन परत काय होईल, जर समजा इक्विलिब्रियम शिफ्ट झालं तर काय होणार, दॅट डिसोसिएशन ऑफ ऍसिटिक ऍसिड सोडियम ऍसिड. सो डिसोसिएशन ऑफ ऍसिटिक ऍसिड विल सप्रेस्ड, म्हणजे डिक्रीज होणार, सप्रेस म्हणजे डिक्रीज होणे, सप्रेस्ड ड्यू टू सोडियम ऍसिटेट anion और सोडियम ऍसिटेट कंपाऊंड. ओके, म्हणजे हा त्याचा वीक इलेक्ट्रोलाइटचा इफेक्ट झाला. आणि असं जेव्हा आपल्याला प्रोडक्ट मधनं फक्त H प्लस आयन सेपरेट करायचं असेल तर कॉमन आयन इफेक्ट युज केला जातो. मी रिपीट करतोय, पेपरमध्ये काय काय लिहायचे, जे बोर्डवरती लिहायचे ते पेपर लिहिलेलं आहे ते पेपरमध्ये लिहायचं आहे. The ionization of weak electrolyte is suppressed in presence of strong electrolyte. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या प्रेझेन्स मध्ये जर वीक इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनचं आयोनायझेशन आपण जर केलं तर त्याच्यामध्ये जर कॉमन आयन इफेक्ट असेल, म्हणजे कॉमन आयन जर वीक इलेक्ट्रोलाइट सोबत असेल तर ते काय होतं, इक्विलिब्रियम विल शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड. एक्झाम्पल दिलेलं आहे, ऍसिटिक ऍसिड कंबाईन अंडरगो डिसोसिएशन टू फॉर्म सोडियम, दॅट इज ऍसिटेट आयनायन प्लस H प्लस. सिमिलरली मी ह्याचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घेतला. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कशावरून समजलं, NaOH आणि ऍसिटिक ऍसिड याचं कॉम्बिनेशन केल्यावर मला प्रोडक्ट मिळतो सोडियम ऍसिटेट. इट इज Na प्लस हा तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये येतो. सो सोडियम ऍसिटेटचं मी डिकम्पोजिशन केलं तरी मला हे प्रोडक्ट मिळाले. आता जर साईज बघायला गेला तर Na प्लस आणि H प्लसची साईज ही या कॉमन आयनमुळे कमी दिसते, छोटी दिसते, बरोबर आहे. मग ऍसिटेटची एनआयनची साईज जास्त असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे ह्या इक्विलिब्रियम, इथे मी इक्विलिब्रियम कंडिशन मेन्शन केलं आणि इथे रिव्हर्सिबल एरो नाहीये, इरिव्हर्सिबल आहे. सो धिस इक्विलिब्रियम विल शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड, म्हणजे रिएक्टंट कडे जातं, रिएक्शन कम्प्लीट होतच नाही. आणि त्यामुळे काय होतं, या अनडिसोसिएटेड पार्टचं जे तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा डिसोसिएशन असेल ते सप्रेस होतं, इथे सप्रेस होतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सोडियम ऍसिटेट, दॅट इज कॉमन आयन. ओके, मग अशा वेळी कॉमन आयन मध्ये काय केलं जातं, जिथे आपल्याला स्मॉल अमाऊंट ऑफ कॅटायन किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ आयनची गरज असते त्या प्रोसेसमध्ये कॉमन आयन जनरली युज केला जातो. याचा यूज जनरली कशासाठी केला जातो, सोप फॉर्मेशन मध्ये केला जातो. सोप्स आर द सोडियम और पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ हायर फॅटी ऍसिड्स, बरोबर आहे ना. सोप आणि डिटर्जंटच्या प्रिपरेशन मध्ये कॉमन आयन ही कन्सेप्ट युज केली जाते. तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये विचारतील, विच अमॉंग द फॉलोइंग इंडस्ट्रियल प्रोसेस uses this common ion effect. आन्सर तुम्ही लिहिणार सोप अँड डिटर्जंट प्रिपरेशन. हाच क्वेश्चन मी का सांगतोय, कारण ओल्ड सिलेबस मध्ये सीईटी ला क्वेश्चन येऊन गेलाय. जेव्हापासून न्यू सिलेबस जनरेट झाला तेव्हापासून कॉमन आयन इफेक्टची व्हॅल्यू म्हणजे वेटेज जे आहे ते थोडं कमी झालंय. पण एमसीक्यू मध्ये येण्याचे चान्सेस आहे आणि सीईटी मध्ये 11चा पार्ट पण असतो ना. सो 11th आणि 12th चा कॉमन पार्ट म्हणून ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. सो लक्षात एवढं फक्त ठेवायचं.
सो दिस इज ऑल अबाउट युअर आयोनिक इक्विलिब्रियम, जिथे तुमचा 12th स्टँडर्डचा टोटल थेरोटिकल सब्जेक्ट वाईज सिलेबस जो आहे तो कव्हर होतो, कम्प्लीट होतो, असं मी आज डिक्लेअर करतोय. आता याच्या पुढे थेरोटिकल मी असा वर्ड वापरला, म्हणजेच काय, न्यूमेरिकल्स अजून व्हायची आहेत, ती आपण आता लगेच स्टार्ट करूया. न्यूमेरिकल्स दॅट इज ऑफ आयोनिक इक्विलिब्रियम. ओके, आता या वर्षी बोर्ड एक्झामला एक न्यूमेरिकल आलेलं होतं, जी एक्झाम आता होऊन गेलं, त्याच्यामध्ये पण आयोनिक इक्विलिब्रियम या टॉपिक वरती एक एक्झाम्पल येऊन गेलं होतं. सो निग्लेक्ट करू नका, इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन हे कम्प्लीट झालं असेल तर मी रफ करतो, बोर्डवरती क्वेश्चन घ्यावा लागेल मला. आयोनिक इक्विलिब्रिया टोटल टॉपिकच्या ज्या नोट्स आहेत त्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुमच्या स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये अपलोड केलेल्या आहेत ऑलरेडी. सो जरा त्या फक्त यूज करा, इम्पॉर्टंट आहेत त्या नोट्स, कारण तुम्हाला बाकी कुठल्या बुकमध्ये आणि काही मटेरियल मिळणार नाही, कारण पहिल्याच एक्झाम झाले यावर्षी. सोल्युशन मी ज्या टाईपचे प्रॉब्लेम घेतोय ना तेवढेच सॉल्व्ह करा, बाकी काय एक्स्ट्रा काय नाही केलं तरी चालेल. द पीएच ऑफ अ सोल्युशन is 6.06 is 6.06. Calculate its hydronium ion concentration. Calculate its H3O plus ion concentration. ओके, हा क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला. आधी आपल्याला माहिती आहे पीएच साठी तुम्हाला फॉर्म्युला काय आहे. पीएच इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला कॅल्क्युलेट केलं सांगितलंय, निगेटिव्ह लॉगॅरिथम असं नाही सांगितलंय, हायड्रोनियम सांगितलं, म्हणजे हा पीएच इकडे, हा जर मायनस आहे तर इकडे मल्टिप्लाय होईल. सो मायनस ऑफ पीएच इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके, हे आपल्याला रिअरेंज करता आलं पाहिजे. नेक्स्ट आपल्याला काय घ्यायचंय, आपल्याला ओनली लॉगॅरिथम सुद्धा म्हटलंय का, कॅल्क्युलेटेड लॉग टू द बेस 10 ऑफ H3O प्लस नाही म्हटलेलं, म्हणजे तुम्हाला सांगितलंय फक्त H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन. सो हा जर लॉग आहे तो इकडे आणल्यानंतर काय होईल, अँटी लॉग होईल. सो तुम्ही याच कन्व्हर्जन कशामध्ये करू शकता, लॉगचं कन्व्हर्जन अँटी लॉग मध्ये करू शकता. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ मायनस ऑफ पीएच. ओके, पीएच ची व्हॅल्यू आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेट करता येईल पाहिजे, पण तो मायनस आहे तो बाहेर घ्यावा लागेल, म्हणजे बारच्या फॉर्मॅटमध्ये. मग अँटी लॉग ऑफ पीएच किती दिलाय, -6.06 ही तुमची व्हॅल्यू असेल. ओके, सो मायनस ऑफ 6.06 जर अँटी लॉग घेऊन बघितला तर तुमचा आन्सर येतो, हा बाहेर घ्यायचा, 7.0 समथिंग 7.94 येईल, आणि त्याच्यावरून तुम्ही काय डिटरमाइन करू शकता, कॉन्सन्ट्रेशन दॅट इज 8.714 into 10⁻⁻⁴, सॉरी 10⁻⁻⁷ मोल, हे तुमचं कॉन्सन्ट्रेशन इथे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. अँटीलॉग कसा बघायचा, अँटीलॉगॅरिथम टेबल असणार लॉग टेबल मध्ये, त्याच्यामध्ये चेक करायचा 60चा 6 मध्ये, सो त्याच्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल, दॅट इज युअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. ओके, दिस इज युअर फर्स्ट प्रॉब्लेम. सिमिलरली फॉर अनदर प्रॉब्लेम बघूया काय तो, याच टाइप मध्ये आहे एक. कम्प्लिटेड, स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, लिहून काढायला पाहिजे असं काही नाही, कारण लवकर होणं गरजेचं आहे. आणि सेकंड थिंग, ह्याचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे अवेलेबल असेलच, सो तुम्ही त्यावेळी पण ओपन करून बघितलात आणि ते लिहून नंतर घेतलात तरी चालू शकेल. फक्त एक आहे, जर फक्त रेकॉर्डिंगच बघून ठेवत असाल आणि मग काही तुमच्या नोटबुक मध्ये वरती वर्किंग वर काय होत नसेल, मला गॅरंटी आहे रिझल्ट येणार नाही. रिझल्ट क्वेश्चन पेपर मध्ये जेव्हा या टाईपचे क्वेश्चन्स असतील तेव्हा काय नेमकं करायचं ते समजणार नाही. तुम्हाला माहिती असणार की असा कुठला तरी एखादा प्रॉब्लेम मी बघितलाय किंवा सॉल्व्ह केलाय, पण सॉल्व्ह करता येणार नाही, आणि स्टेपला मार्क्स असतात, त्यामुळे ते मार्क जातील. सो तुम्ही ठरवा आता काय करायचं ते. सेकंड क्वेश्चन, अ बफर solution contains a buffer solution contains a buffer solution contains 0.3 molar 0.3 molar NH4OH 0.3 molar NH4OH and 0.4 molar 0.4 molar NH4Cl NH4Cl, that is ammonium chloride. If Kb for the NH4OH is
if Kb for the NH4OH is 1.8 into 10 raised to minus 5. 1.8 into 10 raised to minus 5. Okay. Calculate the pH of the solution. Calculate the pH of the solution. मगाचा क्वेश्चन जर इम्पॉर्टंट म्हणून ठेवलेला असेल तर याला व्हेरी आयएमपी म्हणा. ओके, हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हिंडरसन इक्वेशन वरती आहे. बफर सोल्युशन असा वर्ड आला की लक्षात ठेवायचं हिंडरसन इक्वेशन यूज करायचं आपल्याला. सो सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलंय, अमोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय अमोनियम हायड्रॉक्साईडचं. गिव्हन थिंग्स मध्ये काय काय येईल बघा आधी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH व्हॅल्यू किती आहे त्याची 0.3 मोलार. ओके, and 0.4 molar of ammonium chloride. So NH4Cl चं concentration also given आहे, that is 0.4 molar. If the Kb for the ammonium hydroxide is, आता Kb ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8 into 10 raised to minus 5. याच्यावरनं तुम्ही पीकेबी कॅल्क्युलेट करू शकता, कारण आपल्याला हिंडरसन इक्वेशन मध्ये लागणार आहे. तो लगेचच कॅल्क्युलेट करून घेऊया. पीकेबी इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ केबी. सो मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 1.8 into 10 raised to minus 5. कसं सॉल्व्ह करणार आपण, -5 इकडे घेतला तर मायनस ऑफ मायनस म्हणजे +5 होणार. म्हणजे तुमचा आन्सर असेल -5 बार पॉइंट. ओके, आणि लॉग टू द बेस 10 ऑफ 1.8 चं जे काही आन्सर असेल ते त्याचा आन्सर येते 2553. 2553 हे तुमचा आन्सर येतं. आता याच्यावरून तुम्हाला एक कॉमन पार्ट आहे, हा मायनस आहे, बार 5 आहे, म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे प्लस मध्ये. जर तुम्ही त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघितलं तर त्याचा आन्सर येतो 4.7447. ओके, हे तुमचं आन्सर येतं 4.7447. आपल्याला ह्याच्याशी काही देणं घेणं का नव्हतं, कारण पीकेबीची फक्त व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची होती. तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय पीएच, पण पीएच साठी आधी पीकेबी दिलाय, बेसिक कंपोनंट दिलाय. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही पीकेबी ची व्हॅल्यू कुठल्या इक्वेशन मध्ये युज करता, एकाच इक्वेशन मध्ये युज करता, दॅट इज पीओएच. सो पीओएच इज इक्वल टू पीकेबी प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. हा तुमचा फॉर्म्युला आहे हिंडरसन इक्वेशनचा. त्याच्यावर आधी पीओएच कॅल्क्युलेट करावं लागेल. सो पीकेबी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, किती आहे ती 4.7447 प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन बेस. सॉल्ट म्हणजे अमोनियम क्लोराईड हे तुमचं सॉल्ट आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.4, आणि बेस आहे बेसिक कंपाऊंड अमोनियम हायड्रॉक्साईड, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.3. 0.4 अपॉन 0.3 च्या ऐवजी आपण डायरेक्ट कॅन्सल करूया, 4/3 घेऊया. 0.4 कॉमनच आहे ना, ते कॅन्सल केलं तर तुमचा त्याचा लॉग येतो 1.333. ओके, म्हणजे याचं रेंज आन्सर येतं लॉग टू द बेस 10 ऑफ 1.333, आणि इथे 4.7447 आहे तसंच. ओके, जेव्हा तुम्ही लॉग ऑफ 1 म्हणजे 13चा 33 मध्ये बघता तेव्हा तुमचा तो लॉग येतो 0.1248. हे कॅल्क्युलेट करून बघा, मी त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करत नाही. आता 47447 याची सिंपल ऍडिशन केला की तुम्हाला तुमचा फायनल आन्सर मिळून जाईल, आणि ते फायनल आन्सर येत आहे 4.8695. जस्ट ऍडिशन करा. हा आपला पीओएच निघाला. विचारलं नव्हतं पीओएच, आपल्याला विचारलं आहे पीएच. सो पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. हे आपण प्रूफ केलेलं रिलेशन इथे कामी येणार आहे. सो पीएच इज इक्वल टू 14 मायनस पीओएच. सो 14 मायनस पीएच, पीओएच ची व्हॅल्यू किती आली 4.8695. सो जस्ट टू कॅल्क्युलेशन 14 मायनस 4, तुमचा आन्सर जवळपास येईल 9.1305. 9.1305. दिस इज द व्हॅल्यू ऑफ पीएच. आणि पीएच ला तुम्हाला कुठलंही युनिट मेन्शन करायचं नाही, हा लक्षात ठेवायचं, पीएच किंवा पीओएच ला. तर या टाईपचाच प्रॉब्लेम तुमच्या या वर्षीच्या पेपरमध्ये पण येऊन गेलाय. बघा जरा चेक करा, सेक्शन सी मध्ये आय थिंक लास्ट क्वेश्चन होता. ओके, याच टाईप मध्ये सेम टू सेम. ह्याच्यामध्ये 2 पॉईंट आपण कव्हर केले, एक हेंडरसन इक्वेशन आणि दुसरा पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 40. हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत ते आपण इथे कव्हर केले. काय काय क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय जरा बघा परत एकदा. रिपीट करतो मी क्वेश्चन. अ बफर सोल्युशन कंटेन्स 0.3 molar of ammonium hydroxide and 0.4 molar of ammonium chloride. If Kb for the ammonium hydroxide is 1.8 into 10 raised to minus 5, calculate the pH of the solution. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, अमोनियम हायड्रॉक्साईड, अमोनियम क्लोराईड ह्या दोघांची कॉन्सन्ट्रेशन ज्या दिलेली आहे ती घेणार. केबी ची व्हॅल्यू आणि पीकेबी ची व्हॅल्यू तुम्ही त्याच्यावरनं डिटरमाइन करणार. त्याच्यावरनं पीकेबी कॅल्क्युलेट केला की त्याचा यूज करून पीओएच कॅल्क्युलेट करणार. जो 14 मधनं मायनस केला की तुम्हाला पीएच चा आन्सर मिळून जाईल. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा.
ओके. तुमचे PYQ जेव्हा बघितले त्याच्यामध्ये एक क्वेश्चन मला अजून एक मिळाला होता, म्हणजे ओल्ड सिलेबसमध्ये होता तो. ते बघूया काय आहे तो क्वेश्चन. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. ओके. एक 2 मार्कचा क्वेश्चन आहे. तो आय थिंक येण्याचे चान्सेस आहेत. क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द पीएच of 0.01 molar H2SO4. आधी ते ऍसिड आपल्याला माहिती आहे, पण तरी पण त्याचा पीएच कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलं. ऑब्व्हियसली याची व्हॅल्यू लेस दॅन 7 यायला पाहिजे, तर तुमचा आन्सर करेक्ट असेल. 7 ला न्यूट्रल पीएच असतो आणि त्याच्या पुढे असतो तो बेसिक असतो. आता सगळ्यात पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन त्यांनी कशाचं दिलंय बघा, 0.01 मोलर ऑफ H2SO4 चं दिलंय. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस दिलेलं नाहीये. तो तुम्हाला ते डिटरमाइन करावं लागेल डिसोसिएशन वरनं. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही असं कॅल्क्युलेट कराल, H2SO4 गेट डिसोसिएटेड इनटू 2 मॉलिक्युल्स ऑफ H प्लस प्लस SO4 2 मायनस. ओके. तुम्हाला H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन फक्त घ्यायचंय, पण त्याचे नंबर ऑफ मोल्स आता इन्क्रीज झालेत बघा. हेन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. ओके. आता ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 2 इंटू 0.01 मोलार विच इज इक्वल टू 0.02 मोलार. हे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आलं H3O प्लसचं. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा तुमच्या पीएचच्या फॉर्म्युल्यामध्ये. pH is equal to minus log to the base 10 of concentration of H3O plus ion. So minus log to the base 10 of 0.02. ओके. हे तुमचा आन्सर असेल. 0.02 चा लॉग तुम्ही बघितला D20च्या 0 मध्ये, तर तो तुमचा आन्सर येतं -2 बार इंटू किती 3010. आणि कॅल्क्युलेशन करून बघितलं तर तुमचं टोटल आन्सर ह्याच्यातनं कसं कॅल्क्युलेट करता, 2 मायनस 0.3010. ह्याची नियरेस्ट आपण काय करतो, राऊंड फिगर घेतो आणि ते मायनस करतो. 2 मायनस 0.3 केलं तर आन्सर किती येईल, 1.7 च्या आसपास येणार. 1.6990 येतं. हा तुमचा असेल पीएच. आता तुम्हाला प्रॉब्लेम काय घेणार, तुम्ही काय कन्सिडर करणार, 0.01 मोलार H2SO4 दिले, त्यामुळे इथे तुम्ही व्हॅल्यू घेताना 0.01 H3O प्लस ची घेणार. हे रॉंग असेल. H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काय करणार तुम्ही, 2 ने याला आधी मल्टिप्लाय करायचं. 0.02 ही व्हॅल्यू घ्यायची. जर तुम्ही 0.01 घेतला तर आन्सर तुमचं लॉग टू द बेस 0 असल्यामुळे 1 आन्सर येणार, जे इनकरेक्ट असेल. ओके. सो 2 आन्सर यायला पाहिजे अप्रॉक्सिमेट. 1.69 म्हणजे 1.7 च्या आसपास यायला पाहिजे. ओके. अजून एकच टाईप राहिलाय आपलं डिसोसिएशन कॉन्स्टंटचा, तेवढं कम्प्लीट करूया. म्हणजे आपले या टॉपिकचे जे 4 पॉइंट्स आहेत तुमचे, म्हणजे ज्याच्यावरती क्वेश्चन्स येतात, ते सगळे टाइप्स कव्हर होतील. त्याच्यामध्ये ऍडिशनल प्रॉब्लेम्स आहेत माझ्याकडे आयोनिक युरियावरचे, मी तुम्हाला शेअर करतो. प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करून बघा. लास्ट क्वेश्चन इज dissociation constant of acetic acid is dissociation constant of acetic acid is 1.8 into 10 raised to minus 5. 1.8 into 10 raised to minus 5. Calculate the percent dissociation of calculate the percent dissociation of calculate the percent dissociation of acetic acid in 0.01 molar solution. ओके. 0.01 मोलार सोल्युशन मध्ये तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं. आधी सगळ्यात पहिल्यांदा गिवन काय आहे,
डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली आहे आणि ते ऍसिड आहे म्हटल्यावर के ए मी घेणार तो 1.8 इंटू 10⁻⁵. समजा इथे मी बेस घेतला असता तर मी केबी ची व्हॅल्यू कन्सिडर केली असती. कॅल्क्युलेट द पर्सेंट डिसोसिएशन. पर्सेंट डिसोसिएशनचा आपला फॉर्म्युला आहे अल्फाचा. ओके, सो अल्फा कसं कॅल्क्युलेट करता आधी आपल्याला माहिती असायला पाहिजे. अकॉर्डिंग टू ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ, के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा, असं आपण सॉल्व्ह केलेलं. कालच्या लेक्चरला आपण हा बघितलाय. त्याच्यामध्ये आपण 1 मायनस अल्फा ही नियरली इक्वल टू 1 घेतो. म्हणजेच के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. आपल्याला कॅल्क्युलेट करायचे पर्सेंट डिसोसिएशन, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. म्हणजे तो इक्वेशन काय करावं लागेल तुम्हाला, रिअरेंज करावं लागेल. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए अपॉन सी अँड अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन सी. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के ए? के ए ची व्हॅल्यू गिव्हन आहे, square root of 1.8 into 10⁻⁵ divided by C. C be the concentration. What is the concentration given? 0.01 molar. ओके, जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येतो 4.242 into 10⁻² मोलर. -2 येणार. ओके, मोलर नाही येणार, -2 येणार. हा झाला तुमचा अल्फा. पण तुम्हाला विचारलंय पर्सेंट डिसोसिएशन. सो पर्सेंट डिसोसिएशन साठी तुम्ही काय करता, त्याला 100 ने मल्टिप्लाय करणार. सो अल्फा इज इक्वल टू 4.242 इंटू 10⁻². 100 म्हणजेच किती, 10⁻². सो 10⁻², 10⁻² गेले, आन्सर आलं तुमचं 4.242. हा तुमचा डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू असेल पर्सेंटेजच्या टर्म्स मध्ये. ओके, पर्सेंटेज. सो दिस इज द लास्ट टाइप ऑफ युअर क्वेश्चन. प्रत्येक टाईप मधला मी एक एक क्वेश्चन घेतलाय आणि याच प्रत्येक टाईप वरचे अजून 2-2 क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करायला देतो. सो तुम्ही ऍडिशनल क्वेश्चन्स मध्ये जरा चेक करा. समजा एखादा क्वेश्चन आला नाही किंवा तुमच्याकडे एखादा एक्स्ट्रा ऍडिशनल क्वेश्चन असेल तर मला सेंड करा, मी तुम्हाला तो सॉल्व्ह करून पाठवणार. ओके, पण जिथे तुमच्या मोस्टली माझ्या माहितीप्रमाणे फक्त जो आपण पीएच चा फॉर्म्युला बघितला, रेग्युलर निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस ऑफ एच प्लस आयन अँड ओएच मायनस फॉर पीओएच, अँड सिमिलरली सेकंड प्रॉब्लेम बघितलेला हिंडरसन इक्वेशनचा. ते 2 प्रॉब्लेम जर बघितला आणि अल्फा स्क्वेअरचा हा फक्त फॉर्म्युला जर लक्षात ठेवला, बाकी नाही काय केलं आणि फॉर्म्युला लक्षात ठेवला, मोर दॅन सफिशियंट आहे. क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन ही हिंडरसन वरतीच येतात मोस्टली. का? कारण तिथे वेटेज 2 किंवा 3 मार्काचं डिस्ट्रीब्यूट करता येते आणि सेक्शन सी मध्ये तो क्वेश्चन असतो कन्फर्म. गेल्या वर्षी पण होता, या वर्षीच्या ऑक्टोबरच्या पेपरमध्ये मे बी असणार आहे. अगदीच नसेल तरच डिफाईन द टर्म वगैरे क्वेश्चन अटेम्प्ट करा तुम्ही, म्हणजे हायड्रोलिसिस किंवा सोल्युबिलिटी प्रोडक्ट, ऍसिड बेस कन्सेप्ट ऑफ लेविस, ब्रॉन्स्टेड, बफर सोल्युशन, हे डेफिनेशन फक्त. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा थिअरी कुठे आहे, फक्त ऍप्लिकेशनच्या 4 ऍप्लिकेशन्स आहेत. इन मेडिसिन, इन ऍग्रिकल्चर, आपण काल बघितलेलं बघा, बायोकेमिकल टेस्ट, आणखीन एका याच्यामध्ये बघितलेलं दॅट इज युअर सोप अँड फॅट्स इंडस्ट्री. याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो की अनसॅच्युरेटेड फॅटचं कन्व्हर्जन सोल्युबल फॅट मध्ये होण्यासाठी आपण एखादा कंपोनंट ऍड करतो, जो असतो तुमचा कोण प्रेसिपिटेट फॉर्म करू शकतो इझिली. सो तो एक पार्ट आहे. त्यामुळे ऍग्रिकल्चर किंवा फार्मसीमध्ये हे सगळं डिस्कस करताना ऍप्लिकेशन पटकन समजतात, आयडेंटिफाय करता येतात आणि ते 2 मार्काचा क्वेश्चन असेल. बाकीचा सगळा पार्ट मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल बेस असेल, त्यामुळे तुम्ही प्लीज न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये काही पेंडिंग ठेवू नका, एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करा, मी तुम्हाला शेअर करणार आहे. ओके, आता मला वाटतं आज आपला जिथे पार्ट हा जेवढा इथे ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेवढा पार्ट झालाय तेवढे सफिशियंट आहे क्वेश्चन्स आयोनिक इक्विलिब्रियमवरचे. याचे PYQ अवेलेबल नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला शेअर करू शकलो नाहीये. पण तरी सुद्धा माझ्याकडे जर काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स मला मिळाले तर मी तुम्हाला सेंड करेन. याच्या पुढे म्हणजे कधी उद्यापासून तुमचं रेग्युलर लेक्चर कन्सिडर केलं जाणार नाही, रेग्युलर लेक्चर होणार. आता समजा तुमचा डाऊट आहे, कॉमन डाऊट असेल की आम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला हा पॉईंट समजला नाही, केमिकल कायनेटिक्स मधला हा पॉईंट समजला नाही, किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला हा पॉईंट समजला नाही, तर तो मी लेक्चर रिपीट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त मला हे अगोदर इन्फॉर्म करा. ओके, म्हणजे माझा टाइम मॅनेज करून मी तुम्हाला तुमचं ते लेक्चर कंडक्ट करू शकेन. मग आता उद्यापासून होणार काय, तर आजचा सगळ्यात महत्वाचा टास्क काय असेल, तुम्हाला टाइम टेबल मी आज घेऊन बसणार आहे. म्हणजे तुमचं जे रेग्युलर काय म्हणतो आपण डेट्स, टाइम टेबल जे असतं तुमचे रेग्युलर कॅलेंडर जे असेल ते घेऊन बसणार आणि टोटल म्हणजे उद्यापासून अप्रॉक्सिमेटली 6 to 7 डेज, जर आज डेट असं कन्सिडर केलं तुम्ही 14 असेल किंवा 15 असेल, तर त्याच्यापासून 7 डेज म्हणजे 22 to 23 पर्यंत तुम्हाला 7 ते 8 दिवसाचा गॅप आहे टोटल, मध्ये काही नसणार मध्ये लेक्चर्स वगैरे. मग त्यामध्ये तुम्ही करणार आहात काय, मी जे तुम्हाला शेड्यूल आज तुम्हाला पर्सनली मी कॉल करून बघेन, मी तुम्हाला एक शेड्यूल शेअर करेन ग्रुपवरती.
आणि त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह टेस्टचं टाइम टेबल असेल आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्टचं टाइम टेबल असेल. त्याचा फक्त तुम्ही मला टाइम कन्सिडर करून सांगणार आहात, की मी सकाळी 9 वाजता पेपर देऊ शकतो, एक दुपारी 12 वाजता पेपर देऊ शकत असेल. पण ऑब्जेक्टिव्ह पेपरचं टाइम हे सेम असणार. सब्जेक्टिव्ह वरती फ्लेक्सिबिलिटी असेल. ओके. सब्जेक्टिव्ह पेपरच्या पीडीएफ तुम्ही मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअप अकाउंटला शेअर करताय आणि ऑब्जेक्टिव्ह पेपरचा रिझल्ट तुमच्या समोर तुम्ही सबमिट केल्यानंतर टेस्ट येईल विथ करेक्ट एक्सप्लेनेशन. म्हणजे समजा तुम्ही आन्सर दिलंय बी आणि करेक्ट आन्सर डी दिलेलं असेल, तर ते डी काय आहे त्याच्या खाली हाईड आन्सर नावाचा एक ऑप्शन आहे. तिथे जर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला त्याचं आन्सर जे आहे ते तुम्हाला रेडी मिळेल. ओके. पण पेपर सबमिट केल्याशिवाय मिळणार नाही हा, हे लक्षात ठेवायचं. सो आणि ते क्वेश्चन्स तुमच्याकडे लाईफ लॉंग राहतील असं काही नाही की त्याचा टाइम पिरियड असणार ना. 9 ते 11 किंवा 9 ते 10:30 पर्यंत पेपर असेल एमसीक्यूचा. 10:30 ला पेपर संपल्यानंतर आम्ही लाईफ मध्ये कधी बघूच शकत नाही का? ते जे आन्सर की आहे ते तुम्ही कधीही बघू शकता, पण पेपर परत देऊ शकत नाही. ओके. पेपर परत देऊ शकणार नाही. सो तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही ते फक्त क्वेश्चन्स बघू शकता. सीईटी ओरिएंटेड एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन्स असतील, त्यामुळे थोडी जेई वाल्यांची किंवा नीट वाल्यांची पण हेल्प होईल. त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल मला मॅनेज करणं सोपं होईल. ओके. तुम्हाला फक्त स्टडी करायचं, त्याचं टाइम टेबल मी प्रिपेअर केलंय, डेट्स अजून टाकलेल्या नाहीये. कारण काही जणांचं असं मत आहे की 1 वीक 7 दिवस सफिशियंट नाहीये. मग 10 दिवसाची तरी गॅप मध्ये ठेवा आणि मग कंटिन्यू करा. 10 दिवसाची गॅप गेला तर लाईफ मधले 3 दिवस अजून कमी होते, असं कन्सिडर करा. मग तुम्हाला त्याचं सिरियसनेस कळेल. 7च दिवसाची गॅप मी ह्याच्यासाठी दिले, निदान पहिल्या टॉपिक पासून 2, 3 टॉपिक, 4 टॉपिक पर्यंत 7 दिवसात प्रिपरेशन तरी होईल. म्हणजे ज्या दिवशी पहिल्या टॉपिकची टेस्ट असेल त्याच्या अगोदरचे 2 दिवस तुम्ही फक्त रिवाइज कराल आणि पुढचा स्टडी असा कंटिन्यू होत राहील जोपर्यंत आपला सिलेबस कंप्लीट होत नाही तोपर्यंत. हे अगोदर देण्याचं कारण हे आहे, म्हणजे ज्यांना माहितीच नाहीये की आपला सिलेबस पण कंप्लीट झालाय, हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय. कारण तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघताना कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये दिसत नाही. तुम्ही काय करता, आज एक लेक्चर बघता, मग परत गुरुवारी बघता, मग परत संडेला बघता, मग परत मंडेला बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं दुसरा टॉपिक पण सुरू झाला असं वाटतं. पण डेली बेसिसवरती 1-1, 1.5 तास दिल्यानंतर आपला सिलेबस पण होऊ शकतो, हे मला दाखवायचं होतं आणि त्याप्रमाणे ते झालंय कंप्लीट. आता तुम्ही फक्त काय करा, ते झालेले टॉपिक्स आहेत त्याची रिव्हिजन मात्र चांगली कन्सिस्टंटली देत चला, तरच ते पॉसिबल आहे. अदरवाईज डिफिकल्ट होऊन बसेल. ओके. ठीक आहे. डाऊट काय असेल तर मला पर्सनली कॉल केला तरी चालेल. डाऊट नसेल तर मात्र आता आपण थांबूया.